दर्यापूर शहरातील आयशा टॉवर येथे सुरू असलेला टॅलेंट हंट कोचिंग क्लासेस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. गेल्या सुमारे 1 ते 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या या क्लासेसवर शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार हे क्लासेस सुरू करणारे काही शिक्षक यापूर्वी फ्युचर हंट या कोचिंग क्लासेसमध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी वेगळे क्लासेस अंजनगाव येथे सुरू केले. मात्र त्या ठिकाणी सदर क्लासेस न चालल्यामुळे त्यांनी दर्यापूर येथे आयशा टॉवर या ठिकाणी पुन्हा एकदा क्लासेस घेण्यास सुरुवात केली. या ठिकाणी IIT, JEE, नीट तसंच इतर स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू करण्यात आले. मात्र संबंधित शिक्षक स्वतः अध्यापन न करता बाहेरील शिक्षकांना बोलावून विद्यार्थ्यांना शिकवलं जात असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केलाय. त्यामुळे हा क्लासेस शिक्षणापेक्षा व्यवसाय म्हणून चालवला जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय. फ्युचर हंट मधील काही शिक्षक चर्चा करण्यासाठी टॅलेंट हंट या क्लासेसमध्ये आले असताना तिथे दोघांमध्ये वाद झाला. क्लासेसमध्ये या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि आरोपानुसार टॅलेंट हंट येथील शिक्षकांनी बाहेरील 10 ते 12 अज्ञात व्यक्तींना बोलावून चर्चेसाठी आलेल्या 2 शिक्षकांना तुफान मारहाण केली आणि या संदर्भात CCTV कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. नंतर जखमी यांनी तात्काळ दर्यापूर पोलिसांच्या 112 वर कॉल करून त्या ठिकाणी पोलीस बोलावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नंतर हे प्रकरण थेट दर्यापूर पोलीस ठाण्यात पोहोचलं असून पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार घेत यात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार टॅलेंट हंट मधील शिक्षकांसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास दर्यापूर पोलीस करतायत. या घटनेनंतर शहरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा कोचिंग क्लासेसमध्ये वाद आणि मारहाणीच्या घटना घडत असल्यानं पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान काही पालकांनी जर एखादा क्लासेस फक्त पैसा कमवण्याच्या नादात विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असेल तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा क्लासेसपासून सावध राहावं असं आवाहन करण्यात आलंय. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.